नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विनोद राठोड. स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र लॉ ॲडवायझर कायदे सल्लागार या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या अर्बन नक्षल हा शब्द तुम्ही बातम्यांमध्ये खूप ऐकला असेल. पण आता महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये एक नवीन विधेयक आणलं आहे. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024. काही लोक म्हणतात की हे विधेयक नक्षलवादी संपवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, तर काही कायदेतज्ञ आणि विरोधक म्हणतात की हे विधेयक म्हणजे आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. नेमकं सत्य काय आहे? या विधेयकामुळे पोलिसांना असे कोणते पॉवरफुल अधिकार मिळणार आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका सामान्य नागरिकावर, तुमच्यावर आणि माझ्यावर या विधेयकाचा काय परिणाम होऊ शकतो? आजच्या या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण या कायद्याची संपूर्ण चिरफाड करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा विषय तुमच्या मूलभूत अधिकाराशी जुडलेला आहे. सर्वप्रथम समजून घेऊया की हे विधेयक का आणलं गेलं. सरकारचं म्हणणं आहे की नक्षलवाद चळवळ आता फक्त जंगलापुरती राहिलेली नाही, त्यात आता शहरांची बी भर पडली आहे. विचारवंत सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था माध्यमातून नक्षलवाद्यांना फंडिंग दिली जाते किंवा पाठिंबा दिला जातोय, ज्याला आपण अर्बन नक्षलवाद म्हणतो. हे रोखण्यासाठी सध्याचे कायदे पुरेसे नाहीत, म्हणून हे एक नवीन कायदा विधेयक मांडलं गेलं आहे. या अगोदर छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार झालेले आहेत. या विधेयकामध्ये मुख्य उद्देश आहे बेकायदेशीर संस्था घोषित करणे आणि त्यावर कारवाई करणे. पण खरी गंमत इथे आहे, बेकायदेशीर म्हणायचं कोणाला याची व्याख्या काय कायद्यामध्ये खूप व्यापक केली आहे, जे आपण पुढे बघूया. आता आपण या व्हिडिओमध्ये मुख्य भागाकडे वळूया. या कायद्यामध्ये पोलिसांना आणि सरकारला कोणते अधिकार दिलेले आहेत? तर पहिली गोष्ट, सध्या संस्था बेकायदेशीर कृती करण्याचा अधिकार हा सरकारला जर वाटलं की एखादी संस्था नक्षलवादी कारवाईसाठी खतपाणी घालते, तर सरकार त्या संस्थेला बेकायदेशीर घोषित करू शकते. दुसरी गोष्ट आहे सदस्यावर कारवाई, म्हणजे जो ट्रस्ट तयार करतात त्या ट्रस्टचे जे ट्रस्टी आता सदस्य असतात त्यांच्यावर कारवाई. जर तुम्ही अशा बेकायदेशीर संस्थेचे सदस्य असाल किंवा त्या संस्थेसाठी देणगी फंड गोळा करत असताल किंवा त्यांच्या बैठकीसाठी जागा देत असाल, तर तुम्हाला ह्या कायद्यान्वये 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि 3 ते 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. यामध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की मालमत्ता जप्ती. हा मुद्दा खूप गंभीर आहे. कायद्याअंतर्गत पोलिसांना अधिकार आहे की ते अशा संस्थेचे किंवा संस्थेची संबंधित व्यक्तीला मालमत्ता जप्त करू शकतात. चौथी गोष्ट आहे विना वॉरंट कारवाई. हा अधिकार पोलिसांना दिलेला आहे. काही तज्ञांच्या मते या कायद्यातील तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे पोलिसांना संशयाच्या आधारे कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि अधिकार वाढून दिला आहे, जे UAPI अनफॉल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हिजन ऍक्ट सारखे कडक कायदे आहेत त्याप्रमाणे दिलेले आहेत. मित्रांनो, दहशतवाद आणि नक्षलवाद रोखणे हे नक्कीच गरजेचं आहे. पण मग या विधेयकाला इतका विरोध का होतोय? सामान्य नागरिकांनी का घाबरलं पाहिजे? याचे प्रमुख 3 कारणे आहेत. संदिग्ध व्याख्या. विरोधकांचं म्हणणं आहे की या कायद्यात बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या खूप मोगम आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही सरकारविरुद्ध आंदोलन केलं किंवा एखाद्या अशा व्यक्तीला मदत केली जी नंतर नक्षलवादी म्हणून घोषित झाली,
तर तुम्हाला आरोपी बनवलं जाऊ शकतं का, ही भीती व्यक्त केली जात आहे. दुसरं, गिल्टी बॉय असोसिएशन. जर तुमच्या मोबाईलमध्ये एखाद्या बंदी असलेल्या संघटनेचे साहित्य सापडलं, फोटो सापडले किंवा तुम्ही नकळत त्यांच्या कार्यक्रमाला गेलात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कायदा हा स्पष्ट नाही की हेतू म्हणजे इंटेन्शन कसं सिद्ध होणार. पोलिसांचा अधिकाराचा गैरवापर. इतिहासात आपण पाहिलेलं आहे की पोलिसांनी खूप वेळा त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. जेव्हा पोलिसांना अमर्यादित अधिकार मिळतात तेव्हा त्यांचा वापर राजकीय विरोधकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना गप्प करण्यासाठी केला जातो. जामीन मिळणं अशा कायद्यामध्ये खूप कठीण आहे. अर्थात सरकारच्या बाजूने सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या मते हे विधेयक फक्त देशांच्या शत्रूसाठी आहे, सामान्य नागरिकांसाठी नाही. नक्षलवाद शहरात पसरून तरुण पिढीला भरकुटू नये, कोणी त्यांना गुमराह करू नये यासाठी कठोर पावले उचलणे ही काळाची गरज आहे. पोलिसांना अशा कारवाईसाठी सल्लागार मंडळ ॲडव्हायझरी बोर्ड ची परवानगी घ्यावी लागेल, अशी एक तरतूद यामध्ये आहे जी थोडासा दिलासा देते. शेवटी निष्कर्ष काय? महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 हे दुधारी तलवारीसारखं आहे. नक्षलवादीला रोखण्यासाठी हे एक प्रभावी शस्त्र ठरू शकतं, पण जर याचा वापर जबाबदारीने नाही केला तर सामान्य नागरिकांच्या लोकशाही अधिकारावरही गदा येऊ शकते. एखादे सल्लागार म्हणून माझा सल्ला, कोणत्याही संस्थेशी जोडले असताना, सोशल मीडियावर काही शेअर करताना किंवा देणगी देताना आता अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कायदा हा काय आहे हे माहिती असणे हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा आहे. तुम्हाला काय विधेयकाबद्दल वाटतंय? हे विधेयक महाराष्ट्राच्या गरजेचं आहे की धोकादायक? खालील कॉमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशा सोप्या कायदेशीर माहितीसाठी महाराष्ट्र लॉ ॲडवायझरला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हा व्हिडिओ फक्त सामाजिक दृष्टिकोनातून समाजामध्ये कायद्याची जागरूकता होण्यासाठी तयार केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.